थांबा जाऊ दे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 9वीतील गणित भाग 2 मधील प्रकरण 1 भूमितीतील मूलभूत संबोध अभ्यासणार आहोत. बिंदूंचे निर्देशक व अंतर सुरुवातीला आपण पाहणार आहोत. ते पाहण्यासाठी आपल्याला एक संख्यारेषा या ठिकाणी दाखवलेली आहे. या संख्यारेषेवरती जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी बिंदू दर्शवलेले आहेत, जसे बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी आणि तसेच डाव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर बिंदू डी, बिंदू ई, बिंदू एफ. आता हे जे बिंदू दर्शवलेले आहेत, या बिंदूंचे या ठिकाणी निर्देशकसुद्धा दर्शवलेले आहेत. समजा उदाहरणार्थ एचा निर्देशक आहे 1, बीचा निर्देशक आहे 2, सीचा निर्देशक आहे 3. त्याचप्रमाणे डावीकडे डीचा निर्देशक -1, ईचा निर्देशक -2 आणि एफचा निर्देशक -3. आता या ठिकाणी संख्यारेषेबद्दल यापूर्वी पण तुम्हाला माहिती आहेच आहे की हा जो मध्यबिंदू दर्शवलेला आहे, की जो शून्य या संख्येने दर्शवलेला आहे, तो आहे ओ बिंदू. ओ बिंदूचा निर्देशक आहे 0. आता या ठिकाणी जर आपण संख्यारेषेवर हे बिंदू पाहिले तर जसजसं आपण शून्याच्या उजवीकडे जाऊ तसतशा संख्या कशा होत जातात, वाढत जातात. धनसंख्या असतात त्या. आणि जसजशा आपण शून्याच्या डावीकडे जाऊ तसतशा संख्या ऋण होत जातात, म्हणजेच कमी कमी होत जातात, लहान लहान होत जातात. आता या ठिकाणी आपल्याला हे झाले बिंदूंचे निर्देशक, की संख्यारेषावरती आपण अशा प्रकारे बिंदू दर्शवू शकतो. आता ह्या बिंदूंच्या निर्देशकामधील अंतर आपल्याला मोजायचं आहे, काढायचं आहे, म्हणजे डिस्टन्स ऑफ. समजा उदाहरणार्थ या ठिकाणी बीचा निर्देशक 2 आहे, सीचा निर्देशक 3 आहे आणि एचा निर्देशक 1 आहे. समजा आपल्याला ए आणि सी मधलं अंतर या ठिकाणी काढायचं आहे, तर डिस्टन्स ऑफ ए सी अशा प्रकारे आपण लिहू शकतो. म्हणजे ए आणि सीच्या मधलं अंतर आपल्याला काढायचं आहे. तसं वास्तविक आपण या ठिकाणी संख्यारेषेवरती जर निरीक्षण केलं तर प्रत्येक भागामधलं अंतर हे 1 एकक आहे, आपल्याला असं लक्षात येतं. मग या ठिकाणी सुद्धा 0 ते ए पर्यंतचं अंतर 1 एकक, ए ते बीचं अंतर 1 एकक आणि बी ते सीचं अंतर 1 एकक आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सी निर्देशक असलेली संख्या जी आहे ती 3 आहे आणि ए निर्देशक असलेली संख्या 1 आहे. मग आता नेहमी जेव्हा 2 बिंदूमधील अंतर काढायचं असतं तेव्हा या ठिकाणी एक व्याख्या सांगितलेली आहे की 2 बिंदूतील अंतर काढण्यासाठी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक काय करायचं आहे, वजा करायचं आहे. मग आता मोठा निर्देशक या ठिकाणी जर आपण पाहिला तर मोठा निर्देशक आहे सी आणि त्याचं अंतर आहे किंवा त्याचं निर्देशक संख्या आहे 3 आणि लहान निर्देशक आहे ए आणि त्याची संख्या आहे 1. मग मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा, म्हणजेच या ठिकाणी 3 मधून आपल्याला काय करायचा, 1 वजा करायचा. म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 3 वजा 1 बरोबर किती येणार, 2 येणार. म्हणजे डिस्टन्स ऑफ ए सी बरोबर किती आले, 2 आले. म्हणजे ए आणि सीच्या मधलं अंतर किती आहे, 2 आहे, असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. तर हे झालं 2 बिंदूमधील अंतर. 2 बिंदूमधील अंतर हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता हे झालं आपल्या उजवीकडचं अंतर झालं, की दोन्ही संख्या धन होत्या. मोठ्या निर्देशकामधून आपण लहान निर्देशक वजा केला. सीचा निर्देशक 3 आहे, एचा निर्देशक 1 होता आणि या धनसंख्यांचं आपण मधील अंतर काढलेलं आहे किंवा या 2 निर्देशकामधील अंतर काढलेलं आहे. आता इकडे आपण जर डाव्या बाजूला बघितलं तर या संख्या लहान लहान होत जातात. इथे पण आपण जर बघितलं तर मोठा निर्देशक कोणता आहे, मग आता लहान लहान होत जातात. म्हणजे याचा अर्थ काय, की ही जी सर्वात पहिला निर्देशक असणारी जी संख्या आहे -1 ही सर्वात मोठी आहे. नंतर -2 काय झाले, त्यापेक्षा लहान झाले. -3 त्याच्यापेक्षा लहान झाले. मग याचा अर्थ या ठिकाणी मोठा निर्देशक जो आहे तो डी आहे आणि लहान निर्देशक एफ आहे. मग आता डी आणि एफ मधलं अंतर आपल्याला काढायचं झालं तर ते आपण कशा प्रकारे काढणार, मग डिस्टन्स ऑफ डी एफ, म्हणजे डी आणि एफ मधलं अंतर आपल्याला काढायचं झालं तर मोठा निर्देशक जो -1 आहे त्याच्यातून आपल्याला लहान निर्देशक म्हणजे -3 काय करायचं आहे, वजा करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी -1 मधून -3 वजा करायचं आहे. बरोबर. आता -1
आता या ठिकाणी वजा वजा काय होणार, अधिक होणार, कारण कंसाच्या बाहेरचं चिन्ह जर वजा असेल तर कंसातलं चिन्ह बदलतं आणि म्हणून अधिक 3 या ठिकाणी येईल. आता एकामधून 3 जात नाही, परंतु 3मधून 1 गेल्यानंतर उत्तर आलं 2. म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स ऑफ DF किती आलं, 2 आलं. अशा प्रकारे आपण 2 बिंदूमधील जे निर्देशकांमधलं अंतर आहे ते अशा पद्धतीने काढू शकतो. 2 बिंदूमधील अंतर काढता येते आपल्याला. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे तो म्हणजे दरम्यानता. आता दरम्यानता हा बिंदू अभ्यासत असताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी 3 आकृत्या काढायच्या आहेत. आता 3 आकृत्या कशासाठी काढायच्या आहेत, ह्या सुद्धा 3 संख्या रेषा आहेत. इथे पहिली संख्या रेषा आहे, नंतर दुसरी संख्या रेषा आहे आणि नंतर तिसरी संख्या रेषा आहे. आता या संख्या रेषेवरती जर तुम्ही पाहिलं तर 3 बिंदू आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे. पहिला बिंदू आहे P, दुसरा बिंदू आहे Q आणि तिसरा बिंदू आहे R. आता दुसऱ्या संख्या रेषेमध्ये मी थोडासा बदल करणार आहे. काय बदल करणार आहे, तर हा Q बिंदू सुरुवातीला घेणार आहे, नंतर R बिंदू घेणार आहे आणि नंतर P बिंदू घेणार आहे. आता मी परत तिसऱ्या संख्या रेषेमध्ये बदल करणार आहे. पहिला बिंदू R घेणार आहे, नंतर दुसरा बिंदू P घेणार आहे आणि तिसरा बिंदू जो आहे तो Q घेणार आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही तिन्ही संख्या रेषांचा विचार केला तर तुम्हाला असं लक्षात येते बघा की बिंदू 3 आहेत. पहिल्या संख्या रेषेवरती P बिंदू दिसत आहे, Q बिंदू दिसत आहे आणि R बिंदू दिसत आहे. परंतु त्यांची स्थिती जर तुम्ही बघितली तर काय लक्षात येते तुमच्या की P आणि R या बिंदूच्या दरम्यान कोणता बिंदू आहे, Q बिंदू आहे. तर दुसऱ्या संख्या रेषेमध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या काय लक्षात येतं की Q आणि P च्या दरम्यान R बिंदू आहे आणि तिसऱ्या संख्या रेषेमध्ये जर तुम्ही बघितलं तर R आणि Q च्या मध्ये कोणता बिंदू आहे, P बिंदू आहे. तर याला म्हणायचं दरम्यान. मग काय म्हणायचं दरम्यान, तर P आणि R च्या दरम्यान Q हा बिंदू आहे. मग ते लिहिताना कसं लिहिणार, P-Q-R म्हणजेच P आणि R च्या दरम्यान Q आहे. तसंच दुसऱ्या संख्या रेषेच्या बाबतीत कसं लिहू शकतो मग, Q-R-P म्हणजे Q आणि P च्या दरम्यान R आहे. तसंच तिसऱ्या संख्या रेषेच्या बाबतीत काय लिहू शकतो आपण, R-P-Q म्हणजेच P हा बिंदू R आणि Q च्या दरम्यान आहे. तर याला म्हणायचं बिंदूंची दरम्यानता. तर अशा प्रकारे आपण तिन्ही स्थितीमध्ये बिंदूंची दरम्यानता लिहू शकतो. आता बिंदूंची दरम्यानता समजून घेण्यासाठी या ठिकाणी एक उदाहरण सुद्धा दिलेलं आहे. ते उदाहरण आपल्याला अभ्यासायचं आहे. एका संख्या रेषेवर A, B आणि C हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स ऑफ AB बरोबर 5. डिस्टन्स ऑफ AB बरोबर 5 हे उदाहरण आहे. आपलं उदाहरण बघायचं आहे आपल्याला. आणि डिस्टन्स ऑफ BC बरोबर 11. डिस्टन्स ऑफ BC बरोबर 11 आणि डिस्टन्स ऑफ AC बरोबर 6. तर त्यापैकी कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान असेल. आता हे अभ्यासण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, एक संख्या रेषा काढावी लागेल. संख्या रेषेवरती बिंदू दाखवावे लागणार आहे A, B आणि C. परंतु या ठिकाणी A, B, C बिंदू कुठे येतील हे बघण्यासाठी आपल्याला जे अंतर दिलेली आहेत, BC बरोबर 11, AC बरोबर 6, AB बरोबर 5, तर ही अगोदर आपल्याला समजून घ्यायची आहे की सुरुवातीला प्रथम समजा विधान 1 आपण घेऊया की डिस्टन्स ऑफ BC बरोबर 11. याला आपण विधान 1 म्हणूया. त्यानंतर आता या ठिकाणी डिस्टन्स ऑफ AB आणि AC यांची जर आपण बेरीज केली तर ती किती येणार, डिस्टन्स ऑफ AB अधिक डिस्टन्स ऑफ AC बरोबर किती येणार, AB ची किंमत किती आहे, 5 आहे.
म्हणून या ठिकाणी आपण 5 लिहिणार, अधिक AC ची किंमत किती आहे 6 आहे म्हणून इथं 6 लिहिणार. मग 5 अधिक 6 किती झाले 11 झाले. मग याला आपण विधान 2 म्हणूया. आता ह्या विधान 1 आणि 2 वरून दोन्ही बाजू जर आपण पाहिल्या बरोबर चिन्हाच्या तर 11 11 आहे. मग डाव्या बाजू सुद्धा कशा होणार समान होणार. म्हणजेच काय आपण तिसरं समीकरण लिहू शकतो, डिस्टन्स ऑफ BC बरोबर डिस्टन्स ऑफ AB अधिक डिस्टन्स ऑफ AC. कारण का, कारण या ठिकाणी दोन बिंदूमधील अंतर जे दिलेलं आहे आपल्याला की डिस्टन्स ऑफ AB जो आहे तो 5 दर्शवलेला आहे, AC 6 दर्शवलेला आहे आणि दोन्हींची बेरीज जी 11 आलेली आहे ती दोन्हींची बेरीज 11 का आलेली आहे, कारण या दोघांची बेरीज आपण केल्यानंतर 5 अधिक 6 बरोबर 11 आलेली आहे. मग आता यावरून काय लक्षात येतं तुमच्या की B बिंदू कुठे असावा, A कुठे असावा आणि C कुठे असावा. तर यावरून आपल्या असं लक्षात येतं की हा A जो बिंदू आहे तो B आणि C च्या दरम्यान असावा. का असावा, कारण BCचं पूर्ण अंतर किती आहे, हे अंतर BCचं 11 आहे. त्यानंतर अजून आपल्याला अंतर कशाचं दिलेलं आहे, तर ABचं अंतर दिलेलं आहे. ABचं अंतर किती दिलेलं आहे 5 दिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी हे अंतर 5. तसंच ACचं अंतर किती दिलेलं आहे 6 दिलेलं आहे आणि ह्या दोघांची बेरीज किती आलेली आहे BC 11 आणि म्हणून A हा बिंदू BCच्या कसा आहे दरम्यान आहे. तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण दरम्यानचं सोडू शकतो. पुस्तकामध्ये आणखी एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एका सरळ रेषेमध्ये U, V आणि A ही शहरं आहे. उदाहरण आपल्याला दुसरं घ्यायचं आहे. U, V आणि A ही 3 शहरं एका सरळ रेषेमध्ये आहेत असं म्हटलेलं आहे. U व A मधील अंतर, U व A मधील अंतर हे किती आहे, तर 215 किलोमीटर एवढं आहे. त्यानंतर V व A मधील अंतर म्हणजेच डिस्टन्स ऑफ VA यांच्यामधलं अंतर सांगितलेलं आहे 140 किलोमीटर. त्यानंतर U व V मधील अंतर म्हणजे डिस्टन्स ऑफ U, V यांच्यामधलं अंतर दिलेलं आहे 75 किलोमीटर. तर आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे की कोणते शहर कोणत्या 2 शहरांच्या दरम्यान असेल. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, जे जास्तीचं अंतर आहे, जास्तीचं अंतर कोणतं आहे 215 आहे का 140 आहे. आता या ठिकाणी आपल्याला 215 हे अंतर जास्तीचं दिसत आहे, म्हणजेच UA हे अंतर जे आहे ते जास्त अंतर आहे. मग VA आणि UV ची जर बेरीज केली आपण तर ती किती यायला पाहिजे 215 यायला पाहिजे. येते का ती, येते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागेल की डिस्टन्स, जसं आपण वरचं उदाहरण बघितलं की डिस्टन्स ऑफ UA बरोबर 215 याला आपण विधान 1 म्हणू. तसंच डिस्टन्स ऑफ VA अधिक डिस्टन्स ऑफ UV बरोबर किती येणार, तर VAचं अंतर किती आहे 140 अधिक UVचं अंतर किती आहे 75 बरोबर ह्यांची दोघांची बेरीज किती येणार 215. म्हणजे हे झालं विधान दुसरं. मग आता याच्यामध्ये तुम्ही निरीक्षण केल्यावर परत तुम्हाला काय लक्षात येतंय की दोन्ही समीकरणांच्या उजव्या बाजू समान आलेल्या आहेत, म्हणजेच डाव्या बाजू पण कशा असणार आहे समान असणार आहे. म्हणजेच डिस्टन्स ऑफ UA बरोबर डिस्टन्स ऑफ VA अधिक डिस्टन्स ऑफ UV. मग यावरून आपल्याला परत संख्या रेषा कशी काढावं लागेल किंवा कोणत्या बिंदूच्या दरम्यान कोणता बिंदू आहे कसं दर्शवावं लागेल. मग पूर्ण जर अंतर UAचं 215 आहे म्हणजे या ठिकाणी U आणि A हे 2 अंत्यबिंदू असले पाहिजे आणि मध्यभागी मग उरलं कोणता V बिंदू, कारण U आणि Aचं अंतर आहे 215, VAचं अंतर आहे 140, त्यानंतर UVचं अंतर आहे 75, म्हणजेच दोघांची बेरीज आली 215. मग कोणतं शहर कोणत्या शहराच्या दरम्यान आहे, आता UV हे सरळ एका रेषेमध्ये असणारी शहर आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला काय दिसतं की V हे शहर U आणि A च्या
दरम्यान आहे. बी हे शहर कसं आहे, यू आणि एच्या दरम्यान आहे. तर अशा प्रकारे आपण ही दरम्यानता दाखवू शकतो. तर आज जे आपण हे बिंदूचे निर्देशक व अंतर आणि दरम्यानता हे जे दोन मुद्दे बघितलेले आहेत, ह्या मुद्द्यावरती आधारित सराव संच 1.1 तुम्हाला सोडवायचा आहे. परंतु त्यापूर्वी पुन्हा एकदा आपण हेच उदाहरणं पुस्तकातून बघून घेऊया की पुस्तकामध्ये नेमकं कशा प्रकारे दाखवलेलं आहे. आता पुस्तकामध्ये या ठिकाणी भूमितीतील मूलभूत संबोध हे पहिलं प्रकरण जे आहे त्यामध्ये दाखवलेलं आहे. आता ही सुरुवातीची माहिती आहे की भू म्हणजे जमीन किंवा मिती म्हणजे मापन, की भूमिती हा शब्द कशावरून आला असावा. त्यानंतरच्या काळामध्ये आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य यांनी या भूमिती विषयामध्ये कशा प्रकारे उपयोग करून घेतलेला आहे, तर ते हे सुरुवातीची प्रस्तावना सांगितलेली आहे. त्यानंतर बिंदू, रेषा आणि प्रतल हे आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेलं आहेच आहे. त्यांच्या व्याख्या आपण अभ्यासलेल्या आहेत. त्याचाच उपयोग करून या ठिकाणी बिंदूचे निर्देशक व अंतर हे आपण सुरुवातीला समजून घेतलेलं आहे. तर निर्देशक म्हणजे काय, ते संख्या रेषेवरती या ठिकाणी जसे या दाखवलेलं आहे की मध्यबिंदू ओ आहे, त्यानंतरच्या उजव्या बाजूला डी या अशा प्रकारचे बिंदू दाखवलेले आहे, तर डाव्या बाजूला ए बी सी असे बिंदू दाखवलेले आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर धन संख्या ह्या शून्याच्या उजवीकडे दर्शवलेल्या आहेत, ऋण संख्या ह्या शून्याच्या डावीकडे दर्शवलेल्या आहेत आणि म्हणून त्यांना आपण त्या बिंदूंचे निर्देशक असं म्हणतो. समजा उदाहरणार्थ डीचा निर्देशक 1, ईचा निर्देशक 3, बीचा निर्देशक -3, सीचा निर्देशक -2 अशा पद्धतीने. आणि यांच्यामधलं अंतर काढायचं झालं तर ही जी व्याख्या सांगितलेली आहे ही महत्त्वाची व्याख्या आहे आणि ही तुम्हाला वहीमध्ये सुद्धा लिहायची आहे. काय व्याख्या आहे की दोन बिंदूमधील अंतर काढणे म्हणजे काय, तर त्या बिंदूंच्या निर्देशकापैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणे ही महत्त्वाची व्याख्या आहे. ही जर तुमच्या लक्षात असेल तरच ह्या दोन बिंदूमधील अंतर तुम्ही चांगल्या प्रकारे काढू शकाल. आणि म्हणून इथे दाखवलेले बघा, डी बिंदूचा निर्देशक 1 असेल, ईचा जर निर्देशक 3 असेल तर ते अंतर कसं काढायचं, तर 3 वजा 1 म्हणजेच 2. तर ते लिहिताना चिन्हामध्ये कसं लिहायचं, तर डिस्टन्स ऑफ ईडी, ई आणि डीच्या मधलं अंतर काढायचं आहे म्हणून इथं कॉमा लिहिला जातो. म्हणून लेंथ ऑफ ईडी हे अशा प्रकारे लिहू शकतो, रेख ईडीची लांबी म्हणजेच लेंथ ऑफ ईडी होय. आता याच्यामधला ह्या दोघांमधला फरक दाखवलेला आहे बघा, की लेंथ ऑफ ईडी जर आपण लिहिलं तर ही ईडीची लांबी दर्शवते आणि ई आणि डीच्या मध्ये जर कॉमा लिहिलेला असेल तर याचा अर्थ असा होतो की ई आणि डी मधलं ते अंतर आहे. मग ते अंतर आपल्याला काढायचं आहे म्हणून आपण डिस्टन्स ऑफ ईडी बरोबर 3 वजा 1 बरोबर 2 घेतलेलं आहे. 3च का घेतलं आहे, कारण ईचा निर्देशक 3 आहे, डीचा निर्देशक 1 आहे, म्हणून 3 वजा 1 मोठ्या निर्देशकातून म्हणजे 3 मधून लहान निर्देशक म्हणजे 1 वजा केला तर आपल्याला मिळते 2 ही संख्या. म्हणजे लेंथ ऑफ ईडी म्हणजेच ईडीची लांबी 2 मिळते किंवा डिस्टन्स ऑफ डी मधलं अंतर जे आहे ते 2 मिळतं. तसंच डाव्या बाजूच्या सुद्धा संख्या घेऊन या ठिकाणी अंतर दाखवलेलं आहे आणि ते आपल्याला अशा प्रकारे सुद्धा लिहिता येतं. आता याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा जो मी सुरुवातीला सांगितला की दोन बिंदूमधील अंतर हे त्यांच्या निर्देशकापैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते. आणि कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर ही ऋणेतर वास्तव संख्या असते. म्हणजे अंतर जे आहे ते नेहमी धनच असतं, ऋण नसतं. कधीही अंतर ऋण नसतं हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे दरम्यानता. दरम्यानता समजून घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 3 शक्यता दाखवलेल्या आहे, पी क्यू आर, पी आर क्यू आणि आर पी क्यू. याच्यामध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर प्रत्येक दोन बिंदूंच्या दरम्यान मध्यभागी क्यू हा बिंदू, नंतर मध्यभागी आर हा बिंदू आणि मध्यभागी पी हा बिंदू तुम्हाला मिळतो. आता हेच वाचन करायचं झालं तर कसं वाचणार आपण, तर बिंदू क्यू हा पी आणि आरच्या दरम्यान आहे, तसाच बिंदू आर हा पी आणि क्यूच्या दरम्यान आहे, बिंदू पी हा आर आणि क्यूच्या दरम्यान आहे. अशा 3 शक्यता आपल्याला 3 आकृतीवरून मिळतात. त्याचप्रमाणे आणखी आपण कशा प्रकारे लिहू शकतो, तर पी आरचं जे अंतर आहे ते पी क्यू आणि क्यू आरच्या बेरजे इतकं आहे. तसंच पी क्यूचं अंतर हे पी आर आणि आर क्यूच्या बेरजे इतकं आहे. तसेच आर क्यूचं अंतर हे आर पी आणि पी क्यूच्या
बेरजे इतकं आहे. आणि हेच या ठिकाणी अशा प्रकारे चिन्हामध्ये आपण लिहू शकतो की डिस्टन्स ऑफ पी क्यू अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर डिस्टन्स ऑफ पी आर. आणि इतर दोन शक्यते बाबतीत सुद्धा आपण असं लिहू शकतो. हेच या ठिकाणी उदाहरणामध्ये दाखवलेलं आहे. उदाहरणामध्ये सुद्धा अशा बिंदूमधलं अंतर हे डिस्टन्स ऑफ ए बी 5 दाखवलेलं आहे, बी सी 11 आहे, ए सी 6 आहे. तर त्यापैकी कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान असेल? आणि हे आपण आत्ताच बघितलेलं आहे की बी सीचं पूर्ण अंतर 11 दिलेलं आहे, त्याला आपण समीकरण 1 म्हटलेलं आहे. ए बी आणि ए सीचं अंतर म्हणजेच 5 अधिक 6, कारण ए बी आणि ए सीचं अंतर या ठिकाणी दिलेलं आहे 5 आणि 6, ज्यांची बेरीज आपण 11 केलेली आहे. इथं विधान 1 आणि 2च्या बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजू समान आलेल्या आहेत 11-11, म्हणून डाव्या बाजू सुद्धा समान आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एक समीकरण मिळतं की डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर डिस्टन्स ऑफ ए बी अधिक डिस्टन्स ऑफ ए सी. याचाच अर्थ काय की बी सी हे अंतर ए बी आणि ए सीच्या बेरजे इतकं आहे. म्हणजेच काय तर बिंदू ए हा बी आणि सीच्या दरम्यान आहे. इथे आकृतीमध्ये तुम्हाला दर्शवलेलं आहे बघा की 5 आणि 6ची बेरीज जी 11 पूर्ण बी सीची लांबी आलेली आहे ती यावरून आपण सांगू शकतो. तसंच आपण दुसरं उदाहरण बघितलं होतं बघा की यू व्ही ए ही तिन्ही शहर आहेत आणि एका रस्त्यावरती आहेत, एका रेषेमध्ये आहेत. परंतु कोणतं शहर कोणत्या शहराच्या दरम्यान आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि वरील उदाहरणाप्रमाणेच हे उदाहरण सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे. आणि ते सुद्धा या ठिकाणी आपण संख्या रेषे प्रमाणे या ठिकाणी दाखवू शकतो, एका रेषेमध्ये दाखवू शकतो की या ठिकाणी की व्ही हे शहर यू आणि एच्या दरम्यान आहे. व्ही हे शहर यू आणि ए या शहराच्या दरम्यान आहे. हे अशा प्रकारे आपण दाखवू शकतो. आता याच्यावर आधारित सराव संच 1.1 आहे. धन्यवाद.